आज बाईने विचारलं, "ताई, किती चपाती करू?" मी बोलले, चपाती नको, डाळ-भात कर." ती बोलली, "मी माझ्यासाठी चपाती करते." मम्मीने ऐकलं. मम्मीची फर्माईश, "मलाही 2 चपात्या चालेल." मग आईनेही ऐकलं, "करतेस आहे तर मलाही 2 चपाती कर." मग मुलाने ऐकलं. मुलगा बोलला, "मलाही गरमागरम चपाती चालेल." आता सगळे चपाती खातायत, मी कुठे मागे राहते? मी बोलले, "कर बाई मलाही 2-4 चपाती. मी गरम-गरम चपाती भाजी खाईन." तुमच्याकडे पण अशा गोष्टी घडत असतील ना? घराच्या सर्व सदस्यांना डाळ-भात खायचं असेल आणि त्यातले एकाला फक्त चपाती भाजी खायची असेल, राग येतो कधी-कधी. घरोघरी मातीच्या चुली. अहोने केली फर्माईश, मस्त कर पुरणाची पोळी. अहोने केली फर्माईश, मस्त कर पुरणाची पोळी. ऐकून चेहरा झाला लाल, जशी लाल रंगाची होळी. इतक्यात घाबरून आईने घातली फाटकी चोळी. बाबाने घेतली स्वतःच गोळी. पिंट्याने पुस्तक घेऊन बडबडायला लागला पुस्तकातली चारोळी. फुगडी खेळत बसलेली अंगणात माझी मुली. तुमच्या गावच्या घरातही असंच काहीतरी असेल ना स्टोरी? हो, घरोघरी मातीच्या चुली.